राज ठाकरे हे नेमकी कुठली भूमिका घेतात हे पाहणं तर महत्त्वाचं असणार आहे। मात्र जे मनसैनिक त्यांच्या या सभेची वाट पाहत आहेत त्यांचं यावरती काय म्हणणं आहे की राज ठाकरेंनी नेमकी कुठली भूमिका घ्यावी? नक्कीच आपण त्या कार्यकर्त्यांकडून जाणून घेऊया राज ठाकरे यांनी आज नेमकी काय भूमिका घ्यावी अशा प्रकारचं वाटतं, कोणती भूमिका घ्यायला पाहिजे? कारण यापूर्वी अमित शहा यांची भेट घेऊन आल्यानंतर महायुतीला समर्थन करतील असं एक शक्यता वर्तवली जाते। शक्यता आता जो काही निर्णय आहे ते साहेबच सन्माननीय साहेबच घेतील आणि जो काही निर्णय असेल तो महाराष्ट्र हिताचा असेल आणि देश हिताचाच असणार, त्याशिवाय काही बोलता येत नाही। जो काही निर्णय असेल तो राजसाहेब घेणार। जो राजसाहेब निर्णय घेतील त्याचं सर्व पालन आपण कार्यकर्ते करणार। तुम्हाला काय अपेक्षा आहे, कोणता निर्णय घ्यावा? साहेब जो काही निर्णय घेतील तो घेतील, कारण साहेबांचा निर्णय आजपर्यंत आम्हापर्यंत आलेला नाहीये, तो आजच या सभेच्या रूपात आमच्यापर्यंत येणार आहे। त्यामुळे साहेब जो काही निर्णय घेतील, कुठलाही निर्णय घेऊ द्या, तुम्हाला अपेक्षित असेल, कदाचित आम्हाला अपेक्षित असेल, अशा पद्धतीचा निर्णय साहेबांनी घेतला तर संपूर्ण महाराष्ट्रातील महाराष्ट्र सैनिक साहेबांच्या भूमिकेच्या मागे ठामपणे राहतील। जो काही निर्णय आहे तो राज ठाकरे यांनी घ्यावा। कार्यकर्ते संपूर्णपणे त्यांच्या निर्णयाशी सहमत असतील आणि त्यानुसार काम देखील करणार असल्याचं त्यांनी या सर्व कार्यकर्त्यांचं मत आहे। नक्कीच आता राजसाहेब जी भूमिका घेतील ती आम्हाला मान्य असेल असं मनसैनिक म्हणतायत। आणि आपण मगाशी पाहिलं की राज ठाकरे यांनी नातवासोबत त्यांच्या खिडकीतून येऊन मनसे कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवलेला आहे। मात्र आता थोड्याच वेळात जी सभा होणार आहे त्या ठिकाणी त्यांच्यासोबत कोण कोण उपस्थित राहणार आहे? त्यांच्यासोबत सर्व मनसेचे पदाधिकारी आहेत, जे पहिल्या फळीतील नेते आहेत, नारायणकर असतील, नितीन सरदेसाई असतील, संदीप देशपांडे असतील, त्याबरोबर इतर नेते जे आहेत ते राज्यभरातून आलेले इतर काही पदाधिकारी जे आहेत ते असतील आणि त्याबरोबर पहिल्या फळीच्या सर्व नेत्यांची भाषणं होतील आणि त्यानंतर सगळ्यात शेवटी राज ठाकरे यांचं भाषण होईल। कारण आपल्याला माहीत आहे की राज ठाकरे यांचं भाषण ऐकण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो मनसैनिक हे या पूर्ण शिवाजी पार्क परिसरामध्ये जमलेले आहेत आणि हाच विचार घेऊन त्यांना लोकसभा निवडणुकीला सामोरे जायचं आहे आणि त्यासाठीच हे सर्व कार्यकर्ते या शिवाजी पार्कवर गुढीपाडवाच्या मेळाव्यासाठी आलेले आहेत। हे एकंदरीतच 7:30-8 अशी अपेक्षा आहे आणि 8:30 ते 9च्या दरम्यान राज ठाकरे हे आपले विचार मांडण्यास सुरुवात करतील अशी अपेक्षा व्यक्त केली जाते। नक्कीच कृष्णात, आपण पाहतोय खूप दिवसांपासून राज साहेबांचा किंवा राज ठाकरे यांचा हा गुढीपाडवा मेळावा होणार आहे म्हणून सगळेच मनसैनिक एक्साइटेड होते आणि थोड्याच वेळात हा मेळावा सुरू होणार आहे। मात्र नेमकं या मनसैनिकांचं काय म्हणणं आहे की लोकसभेच्या दृष्टिकोनातून हा मेळावा किती महत्त्वाचा आहे? नक्कीच लोकसभाच्या दृष्टिकोनातून हा मेळावा तर आहेच, त्याचबरोबर आणखी काही म्हणजे 6 महिन्यांनी येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुका आहेत, त्यानंतर मुंबई महापालिकासह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या देखील निवडणुका आहेत। त्यामुळं या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा मेळावा होतोय। आपल्यासोबत मनसेचे कार्यकर्ते आहेत, सर्व स्थानिक नेते आलेले आहेत। काय वाटतं की मनसेच्या या संपूर्ण मेळाव्याच्या माध्यमातून लोकसभा निवडणुकीकडं कशा रीतीनं पाहिलं जाईल? कारण लोकसभा निवडणुकीमध्ये सीट उभे केले नसले तरी एक पाठिंबा जो आहे तो द्यावा लागेल। साहेब मराठी हृदय सम्राट आहेत। महाराष्ट्रामध्ये फक्त एकच वाघ आहे आणि ते आमचे साहेब। त्यामुळे आजच्या निर्णयाने पुढे लोकांना समजेलच की काय होईल तो, आणि त्या निर्णयाची आम्ही वाट बघतोय। लोकसभा निवडणुकीवर परिणामकारक ठरणार अगदी बरोबर। धन्यवाद कृष्णा, तुम्ही त्या ठिकाणी